नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। बीएड कॅप प्रोसेसपासून अगदी खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे बीएडचा जो कॅप राऊंड पहिला आहे तो प्रसिद्ध होण्यापूर्वी महत्त्वाची कागदपत्रे आपण कोणकोणती लागणार आहेत ते आपण सांगणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे बीएड कॅपचा जो राऊंड आहे साधारणतः लागल्यानंतर तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी जो सीट ॲक्सेप्ट जो फॉर्म आहे तो तुम्हाला प्रिंट काढायचा आहे। तो तुम्हाला तुमच्या लॉग मध्ये मिळून जाईल आणि तो काढून झाल्यानंतर तुम्हाला त्या कागदपत्राची प्रिंट आणि तुम्ही CET सेल मार्फत आणि त्यानंतर तुम्ही जो कॅप प्रोसेस फॉर्म भरते जे डॉक्युमेंट अपलोड केले होते त्या सगळ्या डॉक्युमेंटची झेरॉक्स प्रती आणि मूळ प्रती तुम्हाला लागणार आहेत। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पहिला आहे CET सेलचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे जो तुम्ही अपलोड केला होता त्याची प्रिंट काढायची आहे। त्यानंतर CETचं जे स्कोर कार्ड आहे ते तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर 10वीचं मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट, त्यानंतर ग्रॅज्युएशनचे सर्व जे डिग्रीचे जे प्रत्येक वर्षाचे जे सर्टिफिकेट आहेत ते देखील लागणार आहेत। त्यानंतर तुम्ही दिलेलं कन्वर्जन सर्टिफिकेट, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन जर तुम्ही दिला असाल तर ते लागणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जे विद्यार्थी कॅटेगरी अंतर्गत येतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि EWS अंतर्गत असाल तर EWS सर्टिफिकेट आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीट ॲक्सेप्ट फॉर्म। तर अशा सगळे डॉक्युमेंटची ओरिजिनल प्रिंट आणि त्याचबरोबर तुम्हाला झेरॉक्स प्रती देखील सोबत त्या ठिकाणी लागणार आहेत। त्याचबरोबर तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो लागेल आणि त्याचबरोबर ओळखीचा पुरावा आधार कार्ड, पॅन कार्ड तुम्हाला द्यावा लागणार आहे। तर याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच ही सगळी डॉक्युमेंट लागणारच आहे ज्यांची युनिव्हर्सिटी चेंज आहे, म्हणजेच ज्यांची CBSE असेल किंवा YCMOतून मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये जाणार असाल तर तुम्हाला ट्रान्सफर म्हणजेच मायग्रेशन सर्टिफिकेट लागणार आहे। आणि याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे सगळे सर्टिफिकेट तुम्हाला ओरिजिनलच लागणार आहेत। कोणत्याही सर्टिफिकेटची पावती कॉलेज ॲडमिशनच्या वेळी विचारात घेतली जात नाही। जर तुम्ही पावती देत असाल तर तुमचा फॉर्म आहे तो रद्द होतो। पुन्हा तुम्हाला कॅप राऊंड 2 नसून तुम्हाला कॅप राऊंड 3 साठी उतरावं लागणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची कागदपत्रे तुमच्याकडे असलीच पाहिजे, कारण का लगेचच उद्यापासून कॉलेज ॲडमिशन सुरू होणार आहे। त्यामुळे ही कागदपत्रे घेऊन तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन करायचं आहे। जर तुमचं कॉलेजने ॲडमिशन रद्द केलं तर तुम्ही दुसऱ्या राऊंडसाठी जाऊ शकता, पण तुम्ही तुमचे फॉर्म जर रिजेक्ट झाले किंवा तुम्ही जर चुकीची माहिती सर्टिफिकेट नेलेत तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळणार नाही। पहिल्या नंबरचं प्रेफरन्स लागलं तर कॉलेज घ्यायचं आहे, इतर नंबरचे प्रेफरन्स लागले तर बेटरमेंट 1000 रुपये पे करून 1000 रुपये फी असणार आहे ते पे करून तुम्हाला जो सीट आहे ती तात्पुरती होल्डवरती ठेवून पुढील राऊंडसाठी जाऊ शकता। तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट आहे। गॅप ज्यांचा असेल त्यांना गॅप सर्टिफिकेट कॉलेजच्या वेळी लागणार आहे, ती सगळी माहिती कॉलेजकडून दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे ही आत्ताची महत्त्वाची अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। बीएड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टवर राहा।